मिर्झा येणार तो पुण्यातच. महाराज, मिर्झा राजा पुण्यात येईलच याची खात्री नाही. तो स्वराज्यावरच चाल करेल. मिर्झा पुण्यावरच येणार आणि तातडीनं कोंढाण्यावर हल्ला करणार. कदाचित राजगडावर धडक मारण, कारण त्याची फौज बेसुमार अन अफाट एका वेळी 2 ठिकाणी हल्ला करन आणि त्यात पुरंदराचा. पुरंदरावर येईल सांगता येत नाही युवराज. तो काय आपल्या मनाचं इंगित कळू देणार आहे? पण तो ज्या पद्धतीने येतोय, ज्या वेगाने येतोय ते भयंकर आहे. आपल्याला सर्वच बाजूनी सावध राहावं लागेल. काय पवित्रा घ्यावा आपण? महाराज, आपण काहीतरी धोरण ठरवलं असेलच की? नाही अजून नेताजी. महाराज, मिर्झा राजा येतोय, पण त्या अगोदर ज्या खबरा येत आहेत त्या चांगल्या नाहीत. मिर्जा जी, जावली से 500 घुड़सवार और सैनिकों के साथ मोरे आ पहुंचे हैं। मोरे नहीं, राजा मोरे कहकर बुलाओ। लेकिन ना उनके पास जागीर ना मुलुक। फिर भी उन्हें राजा मोरे ही कहा जाए। राजा मोरे, राजा खोपड़े कहकर संबोधित करने से उनके अहंकार को, उनके गुरूर को सम्मान मिलता है जी, जो हमारे लिए फायदेमंद है। आइए राजा मोरे, आइए। मिर्झा राजा, अक्षियळाला आलात बघा, धरून फासतात शिवाजीला। राजा मोरे, हमें आपके सहकार की साथ की जरूरत है। हुकुम मिर्जा साहब। क्या है कि सिवा के शिकस्त के बाद जावड़ी की राजगद्दी पर हम आपको फिर से असीम देखना चाहते हैं। बस वचन मिळालं तुमचं। बघा आता शिवाजीला पळता भुई थोडी करतो। हमें आपसे यही उम्मीद थी। राजा मोरे, ये लो। आपके खर्चे का इंतजाम कर दिया गया है। राजा हैं, राजा की तरह ही रहिए। मग काळजीच मिटली। तुमच्यासारखा ठकास महाठक पाहिजेच होता। आता जातो, आणखी लोक जमा करतो। आज्ञा असावी। आता आपली माणसं तो स्वतःकडे ओढणार। महाराज, या कुर्तुजीराव या। महाराज, मिर्झा राजा पक्का राजकारणी। त्याने फाजल खानावर आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी जाळं फेकलंय। असं? एवढंच नाही, आपल्या स्वारांना जास्त पगाराची हावबी दाखवली आहे। आपल्याकडे 2 होन मिळत असेल तर मिर्झा राजा 4 होन द्यायला तयार झालं। मग नाही, आपले लोक घट्ट आहेत ती। आपल्याकडेच तोफा ओढणारा खारकुलीचा आबाजी 4 माणसांसहित मिर्झा राजाला मिळाला। आबाजी, आपण मिर्झा राजावर छापा मारूयात का? पेटत्या होळीतला नारळ काढूया पुन्हा एकदा। युवराज, नारळ काढून नाही चालायचा। आता पेटलेली व्हळीच विजवायला पाहिजे। मिर्झा राजाची चाल आम्हाला समजली आहे, पण दिलेर खान मोठा कपटी, म्हणून कळत नाहीये काय करावं। आइए दिलेर खान, आइए। देखिए मां चंडी का प्रसाद। सिवा के दुश्मन हमसे यारी दोस्ती करना चाहते हैं। हमें ऐसे घटिया लोगों की कोई जरूरत नहीं मिर्जा जी। दिलेर खान, इन लोगों से ही हम ताकतवर बन सकते हैं। मुगल अपने आप में खुद एक ताकत है मिर्जा जी। हमें किसी और ताकत की जरूरत नहीं। कभी कभार ये छोटे लोग ही कुछ कर जाते हैं। भगवान राम जी ने सागर में सेतु बनाया था। वहां पर एक छोटी गिलहरी थी,
उस छोटी गिलहरी ने अपने बदन पर रेत डालकर। हम ये सब बकवास सुनना नहीं चाहते मिर्जा जी। आप इसे बकवास कहते हैं? भगवान राम ने सागर में सेतु बनाया होगा, लेकिन मुगल सेना अपने आप में खुद एक सागर है। अपनी औकात में रहो दिलेर खान। अफसोस कि आप हमारी बात को समझ ही नहीं पाए। खैर, इन बातों को छोड़कर सिवा की कमजोरी पर वार कीजिए। और सिवा की कमजोरी है उसकी अपनी औलाद संभा। गोमाजी बाबा, भगवा थोडा आकाराने मोठा हवा होता. मोगल सेनेला अगदी 4 कोसावरूनही त्याचा धाक आणि सळसळ दिसायला हवी. तुम्ही बोलता नाही येत का? बोलणार होतो, पण काय बोलणार होता? हेच की भगव्याचा धाक आकारावर अवलंबून नसतो. मग तो योद्ध्याच्या पराक्रमाने निर्माण होतो. मग तो पराक्रम नाही का आमच्या स्वराज्यात? आहे ना. दूध घ्या आणि न्याहारीला या. थांबा. काय झाले? आम्हाला वेळ नाही, खूप कामं आहेत. आम्ही का थांबवलो ते तरी प्रथम ऐका. हे दूध कोणी दिलं? आम्हीच आणलं. का? काय झालं? आम्हाला दुधात साय आवडत नाही. पुन्हा दुधात साय दिसली तर सांगितलं नाही असं म्हणाल. ध्यानात ठेव, मी पुढच्या वेळी. पुढे नीट सांगता आलं असतं. आमची पद्धत अशीच आहे. युवराज आहोत आम्ही. मग आम्ही युवराजनी आहोत. आहात ना? मग नीट काळजी घ्या युवराजांची. त्यांना काय आवडतं काय नाही आवडत ते बघा. आणि माहित नसेल तर विचारा. कोणाला? तुम्हाला 1 नाही 2 नाही कित्येक सासू आहेत. कुणालाही विचारा, खात्री करा, मग आमच्या समोर या. एकतर त्या मिर्झा राजानं आमचं मस्तक उठवलंय आणि त्यात तुम्ही. जा आता. एक बार संभा हमारे हाथ लग गया तो सिवा बहुत जल्द हमारे शिकंजे में होगा. दिलेर खान, ये सह्याद्री पर्वत है, आपकी दिलरुबा नहीं. यहां तार नहीं तलवार खनकती है, और जब तलवार खनकती है तो शाइस्ता खान की उंगलियां काट दी जाती हैं और अफजल खान का पेट चीर दिया जाता है. याद ना हो तो याद कर लो. भरपूर लोणी निघाले. अजून मिळेल बघा. काय हो, काय झालं? अगं बाई, गंगा जमुनाच डोळ्यात. काही झालं काय? काही नाही. या आधी इथे बसा. काय झालं? कोण बोललं आमच्या हरणीला? युवराज बोलले नाहीत, गुरकावले आमच्यावर. कसं गुरकावले? म्हणाले दुधात पुन्हा साय दिसली तर सांगितलं नाही म्हणाल. म्हणजे शहाजणीच वाजवली म्हणायची. हो, असं बोलतात का आम्हाला? भडक माथ्याचे आहेत शंभूराजे, चिडतात लगेच. चिडत नाहीत, जाळच होतो लगेच. म्हणूनच तुम्हाला त्यांच्या माथ्यावर गंगा होऊन बसावं लागेल, तरच ते थंड होतील. व्हाल ना गंगा? हो. शहाणी आमची बाळ. आणि आता रडायचं नाही. न्याहारीला बोलवलंय ना? हो. अहो कशाची न्याहारी? युवराजांचा घोडा आता पोहता राजगड उतरला असेल. अगं बाई, हे असं असतं, कशाचंही भान ठेवत नाहीत. पण का गेले ते आम्हाला न सांगता? लक्ष्मी, लक्ष्मी,
आवर की लवकर. झाली का तुझी लेजिम? लक्ष्मी, लेजिम खेळतीये वय मी? हा, आता गाव सोडून जायचं म्हणजे सगळं बांधून घ्यायला नको का? हा, का सोडायचं त्या मिर्झा राजाच्या तिरडीवर? बरं बरं आवर लवकर. दिसमावळ्या पातूर आपल्याला 12 आंबा ओलांडून पुढे गेलं पाहिजे. हे बरं करते. मी बी समधी भरली पुरून टाकली. कुठं न्या न्या आणा आणा. ही मुजरा करण्याची वेळ नाही. तुम्ही निघा सावकाशीनं, सलामतीनं. तुम्ही जिथे थांबाल तिथे शिधा मिळेल, चीज वस्तू मिळेल. गावात कुणी थांबू नका. पुरी बाळींना घेऊन निघा आणि तुम्ही जिथे थांबाल तिथे एकीनं राहा. युवराज, स्वतःचं सुख विसरून महाराज आमच्यासाठी जीव पणाला लावत्यात. अशा परिसरात जो तो आपलं पोरबाळ घेऊन उबदार जागेत जाऊन बसलाय आणि अशा संकटाच्या वेळी तुम्ही आमच्यासाठी गाडाखाली उतरले. असा आम्हासाठी किती आतड तोडताय. थांबा जरा. युवराजांची नजर काढली ते लय नामी झालं बघा. निघा, लेकरा बाळांची काळजी घ्या. कुडतुजीराव, घोड्यांच्या चारा पाण्याचं बघा. सांगितल्याप्रमाणे पत्र रवाना झाली आहेत. जी महाराज. किल्लेदारांना, गडकऱ्यांना. जी. मजकूर वाचून दाखवा. मजकूर असा आहे महाराज. गड लढाऊ करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात यावी. एक एक गड वर्ष वर्ष झुंजावयास हवा. वंजळभर लागते तिथे पाठीवर घेऊन ठेवावे. गोफणीचा दगड मुबलक गोळा करून ठेवावा. हाताने मारावयाचे दगडांचे ढीग तटबंदीवर तयार ठेवावेत. उकळण्याचे तेल, कढया, सरपण रगड पाहिजे. महाराज, तयारी जय्यत होणार. शिवाय कालपासून गरजेपुरता खजिना प्रत्येक गडकोटावर पाठवला आहे. महाराज, आपण एकदा प्रत्येक गडकोटास एक धावती भेट द्यायला पाहिजे. कसं आहे, तुम्ही नुसते दिसलात तरी मावळ्यांच्या अंगावर मुठभर मास चढतंय. ते तर आम्ही ठरवलंच आहे. शिवाय रयतेसही सुखरूप ठिकाणी हलवण्याचे काम जय्यतेने सुरू आहे. त्याकरिता युवराज स्वतः जातीने फिरत आहेत. छान. महाराजांच्या इच्छेप्रमाणे लेकी बाळास गडावर येऊन राहण्याची विनंती केली आहे. पंत, हे चांगलं केलं. महाराज, खरं सांगू का, यो मिर्झा राज रेतीतलं पैलवान आहे आणि तो आलाय सह्याद्रीच्या काळ्या पाषाणाला धडक द्याया. चुरा होणार बघा त्याच्या मस्तकाचा. त्याने येताना एकलिंगजीचं दर्शन घेतलं असेल तर ते शेवटच. हो, त्याने आजवर औरंगजेब पाहिलाय, पण शिवाजी राज तो पहिल्यांदा पाहिल. जेव्हा चटका बसल तेव्हा कळल कोळशातला आणि इंगळ्यातला फरक. आणखीन एक महत्वाची गोष्ट, युवराजने येसुबाईंना माहेरी पाठवण्याची तजवीज केली. उद्या सकाळी सूर्योदयाला लढाऊ पथकासोबत मेणा शृंगारपूरला त्यांच्या माहेरी रवाना होईल. आम्ही माहेरी जाणार नाही. नाही नाही, जावं लागेल. तुम्ही तयारी करा बघू. उद्या भल्या सकाळी मेणा गडावरून खाली उतरेल. पण आम्हाला का पाठवताय? आम्ही महाराजांना सांगतो. त्यांचाच आदेश आहे हा. आपण शृंगारपूरला जावं म्हणून. नाही. धाकट्याबाई, आता तुम्हीच सांगा. येसुबाई, स्वराज्यावर परचक्र आलंय. धामधुमीचा काळ सुरू होईल. तुम्ही इथेच राहिलात तर दगदग सोसवणार नाही तुम्हाला. तुम्हाला दगदग सोसवेल आणि आम्हाला दगदग सोसवणार नाही. तेही आहेच, पण महाराजांनी सांगितलंय म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असणारच ना. क्षमा असावी मातोश्री, पण आम्ही जाणार नाही. एवढे मोठं संकट आले असं सगळेच म्हणतात आणि संकट आलं असताना आम्ही असं पळून जावं? पळून नाही जायचं, माहेरी जायचं. माहेरी? तुम्ही इथे काळजीत, महाराज युद्धावर, आऊसाहेब चिंतेत आणि आम्ही माहेरी झाडाला झोका बांधून खेळत बसावं हे आम्हाला शोभेल? अहो,
तुमच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून. आणि तसंही राजगडावरचं वातावरण आपल्यासाठी नवखं आहे, म्हणून आपण माहेरी जावं. आमचं तर उलट म्हणणं आहे, माहेरच्या माणसांना फौज घेऊन येण्याचा हुकूम करावा आणि बाबा येतील फौज घेऊन. येसूबाई, अहो युद्ध काळात मोठा गोंधळ असतो. एरवी आम्ही जाणार नाही, पाया पडतो तुमच्या. आता आमचं जे होईल ते तुमच्या बरोबरच. नका ना आम्हाला पाठवू. आऊसाहेबांना महाराजांना सांगा हो. आता आम्हाला कुठे कुठे करमणार नाही. आईच्या हातच्या पुरणपोळ्या खाण्यापेक्षा इथे दुःखाच्या कण्या खाल्ल्या तरी गोड लागतील. सांगाल ना? येसूबाई, काही बोलू नका आता. आणि आता आम्हीच तुम्हाला कुठेही पाठवणार नाही. महाल कुणी आवरून ठेवलाय? मूळ पाणी घ्या. थकला असाल ना? हा? तुम्ही उद्या जाणार माहेरी? हो, मीना तयार आहे. सूर्योदयास आमचा मीना शृंगारपुराला रवाना होईल. का? काही नाही, जा मग. जावंच लागेल, आदेश आहे ना महाराजांचा. तिकडे खूप मज्जा येईल, खेळायला मिळेल. आईच्या हातच्या पुरणपोळ्या, मेतकूट, फणसपोळी. खरंच जाणार? अगं बाई, संदुकीत कपडे भरायचे राहिले, श्रृंगारपेटी तशीच राहिली. येऊ आम्ही? या तुम्ही, पण त्या अगोदर एक गोष्ट राहून जाईल. म्हणून काय? सकाळी आमचं चुकलं. काय चुकले? आमच्या नाही लक्षात. आम्ही चिडलो तुमच्यावर. आम्ही चिडायला नको होते. गुड पाणी घ्या, आम्ही येतो. येसू, आम्हाला क्षमा करा. असू द्या, होते असे चुकून. आपणास लगेच राग येतो असे म्हणतात, मग आम्ही विसरून गेलो. आता रागवायचं असेल तर शृंगारपुराला यावं लागेल. म्हणजे खरंच जाणार सकाळी? अगं बाई, आम्ही आऊसाहेबांचं दर्शन घेऊन येतो, म्हणजे उद्या सकाळी परस्पर निघता येईल. सुनबाई, या सर. सामनी या, रावा उभं. नजर का काढली? एवढ्या नवसानं गुणाची सून भेटली आमासनी. सून माझी कशी बाई, जशी गुळाची घागर, दृष्टावल साळूबाई, काढतो गम्या नजर. काय म्हणाले सुनबाई, ठाव आहे का? सुनबाई म्हणाल्या, आमासनी आईच्या हातची पुरणपोळी न ग. आम्ही दुःखाच्या कोण्या खाऊन हितच ढेकर देऊ, पण हितच राहू. आणि तो मेणा? कसला मेना न कशाचं काय? केलं समद राहीत. हायत ते आता गडावरच. येतील सकाळी दूध घेऊन साईचं, मग डाफरा तुम्ही त्यांच्यावर. दक्खन दक्खन दक्खन, ये दक्खन है क्या मिर्जा जी? लोग क्यों डरते हैं, क्यों कांपते हैं सलार सिपाही? अरे कोई मुल्क नहीं हुआ, दहाड़ता शहर हो गया.
4 दिन की मुहिम और तैयारियां 4 महीने की। 4 दिन की मुहिम? मिर्जा जी, जिसको देखो सिवा को अहमियत दिए जा रहा है। दिलेर खान, अंधा एतमाद सोए हुए सांप की तरह होता है, कभी भी डर सकता है। और फिर सिवा में कुछ न कुछ खूबियां तो होंगी। आप ढूंढिए खूबियां सिवा में, हम उसका किला ढूंढते हैं और करते हैं उस पर हमला। एक किला तो हमने चुन भी लिया। कौन सा किला? राजगढ़। राजगढ़।